हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे विरार वेस्टला नवापूर रोड इथे। काय आहे, आपण जे मुंबईचे लोक असतो ना, तर ते इथल्या त्या धकाधकीच्या आयुष्याला खूप कंटाळलेलं असतो। आपल्याला वाटतं की एक दिवस हा असा मस्त हुंदडत छान निसर्गाच्या सानिध्यात घालवावा आणि असा तो घालवता यावा आणि तोही बजेटमध्ये घालवता यावा। यासाठी मी तुमच्यासाठी काही वॉटर पार्क्स आणि रिसॉर्ट दाखवणार आहे। आणि ही सगळी रिसॉर्ट आणि वॉटर पार्क आहेत ना, ती फक्त 1000 रुपयाच्या आतली आहेत। अगदी म्हणजे 700 म्हणा ना, 700, 800, 850, पण त्याच्यामध्ये अर्थातच क्वालिटी आहे। काय अगदी जी मुंबईत आहेत ना, तर ती इतकी महाग असतात, अहो ती आपल्या खिशालाही परवडली पाहिजेत ना। मी आज तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणारी अशी दाखवणार आहे। आणि बघा, विरार काही आता मुंबईच्या बाहेर राहिलं नाही। विरार आणि मुंबई सतत लोकल चालू असतात। अजिबात असं काही नाही आहे की विरार खूप असं दूरवर गेलेलं आहे। आपण सहज येऊ शकतो। बघूयात कशी आहेत ते। आता मी पहिल्या रिसॉर्टला आली आहे, त्याचं नाव आहे विसावा रिसॉर्ट। हे रिसॉर्ट आहे नवापूर रोडला वैतीवाडीमध्ये। हे काय आहे, जे लोक रूम घेत नाही ना, त्याला सामान ठेवण्यासाठी आपण लॉकर सिस्टम केलेलं आहे। याचं टोटल भाडं 400 रुपये आहे। 200 रुपये डिपॉझिट आहे, 200 रुपये रिफंडेबल आहे। ओ हे लॉकर आहे, याच्यामध्ये 10-12 बॅग आरामात येतात। अरे वा, हे चांगलं आहे। 400 रुपये दिले की तुम्हाला लॉकर मिळणार आणि त्यातले 200 रुपये तुम्हाला रिफंडेबल आहे। म्हणजे फक्त 200 रुपये भाडे। काय आपली पर्स असते, मोबाईल असतात आणि सगळ्या जणांच्या बॅगा असतात, त्यामुळे ते इथे सुरक्षित राहतील आणि इथे ठेवून तुम्ही वॉटर पार्कचा आनंद मनमुराद उपभोगू शकता। हा यांचा मोठाच्या मोठा डायनिंग हॉल आहे। इथे तुम्हाला नाश्ता दिला जातो, जेवण दिलं जातं आणि चहासुद्धा दिला जातो। शिवाय मागे एक प्रशस्त पार्किंग आहे। तुम्ही एखादी बस घेऊन आलात, स्वतःची कार घेऊन आलात तरी इथे छान पार्किंग होईल। सकाळी आल्या आल्या नाश्त्यामध्ये तुम्हाला गरमागरम पोहे आणि चटकदार मिसळपाव हा तयार असतो। काउंटरवरतीच तुम्हाला हा असा बँड आणि ही 2 कुपन दिली जातात। यातलं एक कुपन ब्रेकफास्टचं आहे आणि एक जेवणासाठीचं आहे। ब्रेकफास्टचं कुपन द्यायचं आणि या ब्रेकफास्टवरती यथेच्छ ताव मारायचा। असं नका समजू फक्त मोठ्यांसाठीच राईड्स आहेत, लहान मुलांसाठी पण इतक्या राईड्स आहेत आणि ते अगदी समरसून एन्जॉय करतायत। ही अशी छोटेखानी रूम आहे। अर्थात ही रूम घ्यायची तर तुम्हाला 1000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील। हां, म्हणजे तुम्ही त्या मालकांशी बोला, काही कमी जास्त होऊ शकतं, कारण मालक खूप चांगले। काय आपल्याबरोबर लेडीज असतात, लहान मुलं असतात, मग खूप एवढं खेळल्यावरती दमायला होतं, थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटते आणि परत त्या पाण्याला भिडावंसं वाटतं। मग अशा वेळेला अशी रूम अगदी कामाला येईल। विसावा वॉटर पार्कचे रेट कसे हे तुम्हाला मी सांगते। यांचे रेट आहेत 700 रुपये पर पर्सन। तुम्ही सकाळी 9 वाजता यायचं आणि संध्याकाळी 5 वाजता जायचं। याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट अनलिमिटेड, लंच व्हेज किंवा नॉन व्हेज अनलिमिटेड आणि संध्याकाळचा फक्त चहा हा सुद्धा अनलिमिटेड मिळणार आहे। 3 ते 7 वर्ष वयाच्या मुलांसाठी 400 रुपये दर आहे आणि त्यांना सुद्धा राईड्स, खाणं पिणं हे सगळं अगदी अनलिमिटेड आहे। तसंच तुम्ही विरार वेस्ट स्टेशनपासून येणार असाल तर तुमच्यासाठी पिकअप आणि ड्रॉप हा फ्री आहे। रिसॉर्टच्या मध्यभागीच एक जनरल स्टोअर आहे।
इथे जर का तुम्हाला थंड पाण्याच्या बाटल्या हव्यात, चिप्स हवेत, कोल्ड्रिंक्स हवेत, हे सगळं तुम्हाला इथे विकत मिळेल. त्याचे चार्जेस एक्स्ट्रा असतील. आता स्विमिंग करताना काही गॉगल्स लागतात, रिंगा लागतात, कॅप्स लागतात, फुगे लागतात, सगळं इथे अवेलेबल आहे. वैतीवाडीतच आहे मॅग्नम वॉटर पार्क आणि रिसॉर्ट. आल्याला तर हे कळलेलंच की इथे भरपूर पार्किंग आहे. आता रिसॉर्ट कसं आहे ते आपण बघूयात. चला. या इथे बऱ्याच लॉकर रूम दिलेल्या आहेत. एका लॉकरचं भाडं आहे 300 रुपये. म्हणजे तुम्हाला आल्यावरती तुमचं सामान ठेवायचं आहे, मोबाईल ठेवायचं आहे, काही चीजवस्तू ठेवायच्या आहेत, तर त्याच्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे. शिवाय कपडे चेंज करण्यासाठी जागोजागी त्यांनी वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे. इथे 2 माळ्याच्या आणि 3 माळ्यांच्या अशा रूम्स अवेलेबल आहेत. हो, पण तुम्हाला सांगते इथे लिफ्टची सुविधा अवेलेबल नाही. त्यामुळे तुमच्याबरोबर जर का वयस्कर व्यक्ती असतील, गुडघ्याचा त्रास असेल, पायाचा त्रास असेल, तर तुम्ही पहिल्या मजल्यावरच्या रूम मागा. पण पहिल्या मजल्यावरच्या रूम पण चढण्यासाठी जरा आहेतच, हे लक्षात ठेवा. काय इथे खेळता खेळता तुम्हाला जर काही लागलं, काही जखम झाली, तर इथे फर्स्ट एड रूम दिलेली आहे आणि हे खूप चांगलं आहे. ह्या रूमचे रेट आहेत 1500 रुपये नॉन AC आणि 2000 रुपये AC. जास्त करून 100-200 रुपये आम्ही कमी जास्त करू शकतो. अरे बापरे, सगळे गेले कुठे? ओ, आवाज तर येतोय त्यांचा. मागे वेवपूल चालू झालाय. त्याच्यामुळे सगळ्यांनी वेवपूलकडे मोर्चा वळवलेला आहे आणि मनसोक्त आनंद घेत आहेत. ॲज युज्युअल इथे पण एक जनरल स्टोअर आहे आणि यांच्याकडे तुम्हाला सगळं वॉटर स्पोर्ट्सचं साहित्य, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक सगळं काही मिळेल. काय आहे, काही लोकांना कोणताही सीझन असला तरी आईस्क्रीम हे लागतंच. माझी एक मैत्रीण आहे, तिला ना आईस्क्रीम दिसलं की बाकीचं सगळं सोडते आणि पहिलं ती आईस्क्रीम खायला जाते. तर तीही सुविधा इथे दिलेलीच आहे. पण हो, या सगळ्याचे चार्जेस वेगळे आहेत. या ज्या वॉटर पार्कच्या तिकिटामध्ये हे आईस्क्रीमचे चार्जेस इन्क्लूड नाहीत. आजचा आपला उद्देश काय आहे की आपल्याला स्वस्त आणि मस्त पाहिजे, त्याप्रमाणेच इथले दर आहेत. 10 रुपयाला पॉपकॉर्न आहे, 10 किंवा 20 रुपयाची शुगर कँडी आहे आणि 20 रुपयाचा बर्फाचा गोळा आहे. आत्ता 12:30 वाजलेले. 1:30 वाजता इथे लंच लागेल आणि तेही व्हेज इकडे, नॉनव्हेज इकडे, दोन्ही कसं वेगवेगळं आणि अत्यंत व्यवस्थित, सुंदर आणि स्वच्छ व्यवस्था आहे. काय आहे, लोकांचा भरपेट नाश्ता झालेला आहे. यांच्याकडे पण नाश्त्याला सकाळी पोहे आणि मिसळ हे अनलिमिटेड होतं. संध्याकाळी 4:30-5 वाजता तुम्हाला चहा मिळतो. इथे कॉफी वगैरे काही मिळत नाही. चहा बरोबर सुद्धा काही मिळत नाही, फक्त चहा मिळतो. चहा तुम्ही पाहिजे तेवढा प्या. 4 कप, 5 कप, 2 कप, 1 कप, कितीही प्या. इथे पण जेवणासाठी कुपन सिस्टीम आहे. अशी तुम्हाला जेवणाची कुपन दिली जातात. व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही सेक्शन वेगवेगळे आहेत.
इथे जेवणाची व्यवस्था काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मी व्हेज आहे, त्यामुळे मी व्हेज ताट घेतलेलं आहे आणि मला जेवढं लागतं ना मी तेवढंच घेतलेलं आहे. आता आपण बघूया ताटात त्यांनी काय काय दिलेलं आहे. तर त्यांनी या बॉबी दिलेल्या आहेत, हे सलाड दिलेलं आहे, ही मिक्स व्हेज आहे, ही छोल्याची भाजी आहे, हा वरण भात आहे, पुऱ्या आहेत आणि हे मांचाव सूप आहे आणि स्वीट म्हणून त्यांनी गोड शिरा दिलेला आहे. आता नॉनव्हेजमध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगते. छानपैकी पुऱ्या आहेत, चिकन मांचुरियन आहे, चिकनचा रस्सा आहे, त्याच्यामध्ये मस्त पीस दिलेले आहेत, सलाड आहे, बॉबी आहे, वरण भात आहे, मांचुरियन सूप आहे आणि स्वीटमध्ये गोडाचा शिरा आहे. आणि हो, हे सगळं काही अनलिमिटेड आहे आणि त्यामुळे सगळी मंडळी याच्यावरती यथेच्छ ताव मारतायत. मॅग्नम वॉटर पार्क आणि रिसॉर्टचे दर कसे आहेत हे तुम्हाला सांगते. यांचे दर आहेत 800 रुपये पर पर्सन आणि लहान मुलांसाठी 500 रुपये पर पर्सन. आणि जर का तुम्ही इथे ॲडव्हान्स बुकिंग केलं तर तुम्हाला विरार वेस्ट स्टेशनपासून पिकअप आणि ड्रॉप ही सर्व्हिस फ्री आहे. मी थोडंसं तुम्हाला क्लिअर करते. जर का तुम्ही 3 जण असाल तर विरार वेस्ट स्टेशनवरनं तुम्हाला फक्त पिकअप मिळेल, नो ड्रॉप. कारण काय आहे, रिक्षा जर का तुम्हाला ड्रॉप करायला येणार आहे तर त्याला कमीत कमी 5 माणसं लागतात. म्हणजे तुम्ही जर का 5 जण असाल तर तुम्हाला फ्री पिकअप आणि फ्री ड्रॉप ही सर्व्हिस मिळणार आहे. आणि हो, यांच्याकडे अजून एक मस्त स्कीम आहे. जर का तुम्हाला स्विमिंग पूलचा, राईड्सचा, रेन डान्सचा या सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे आणि जेवण, ब्रेकफास्ट, चहा वगैरे काहीच नको आहे तर 200 रुपये तास याच्याप्रमाणे ही सेवा तुम्हाला उपलब्ध आहे. आणि एक महत्त्वाची आणि आवडणारी गोष्ट म्हणजे वायफाय फ्री आहे. व्ह्युअर्स, आता आपण आलेलो आहोत या एरियातल्या आणखी एका रिसॉर्टमध्ये. याचं नाव आहे आनंद रिसॉर्ट. आता हे रिसॉर्ट कसं आहे, यांच्या फॅसिलिटीज काय काय आहेत हे आपण बघूयात. चला. हे या एरियातलं सगळ्यात मोठं गार्डन असलेलं वॉटर पार्क आहे. इथे इतकी खेळणी आहेत ना आणि इतकं छान छान सगळे स्ट्रक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये घसरगुंडी आहे, जंगल जिम आहे, झोपाळे आहेत आणि या झोपाळ्यांचा आनंद एक काका काकू पण घेत आहेत. म्हणलंच आहे ना, दिल तो बच्चा है जी. राईड्सच्या बरोबर समोरच त्यांचं 3 मजली रूम असणारं हॉटेल आहे. त्यांच्या रूम कशा आहेत, त्यांचे दर काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. चला. ही एक गोष्ट चांगली आहे, यांच्याकडे लिफ्ट आहे, त्यामुळे 3 काय 4 माळे असले तरी काही फरक नाही पडणार. या सुंदर पॉश आणि कोझी रूमचे दर आहेत 4 जणांसाठी 3,500 रुपये आणि ही रूम AC आहे. या बिल्डिंगमध्ये नॉन AC रूमच नाहीये आणि अतिशय सुंदर, अतिशय स्वच्छ, अप्रतिम रूम आहे. काय आहे की वॉटर पार्कमध्ये खूप डुंबल्यानंतर ना मस्त जेवण होतं आणि जेवण झाल्यावरती झोप इतकी अनावर होते आणि त्याचे साईडचे झोपाळे, बाग ते सगळे फुल झालेले असतात. अशा वेळेला एक छानशी रूम अगदी हवीशी वाटते. जर का ती नसेल ना तर काही जीवनात अर्थच नाही असं वाटतं. त्यामुळे अशी रूम घेण्यासाठी पण तुम्ही जरूर विचार करा. आता यांचे पॅकेजेसचे दर काय आहेत ते
ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर का डायरेक्ट इथे आलात तर ह्यांचे पॅकेजेसचा रेट आहे पर पर्सन 750 रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड ब्रेकफास्ट, लंच आणि टी असं मिळणार आहे. पण हेच जर का तुम्ही फोनवरती ॲडव्हान्स बुकिंग केलं तर ह्याचे दर थेट 100 रुपयांनी कमी, म्हणजे तुम्हाला फक्त 650 मध्ये यांचं पॅकेज मिळून जाणार. आणि लहान मुलांसाठी म्हणजे 3 ते 10 वर्षापर्यंत जर का वय असेल तर यांचे चार्जेस आहेत 400 रुपये आणि याच्यामध्ये सगळ्या राईड्स तुम्हाला फ्री मिळून जातील. तसंच यांचं पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस ही अगदी चांगली आहे. नाही तर काही लोक काय करतात, पिकअप करतात पण ड्रॉप करताना ना खूप नाटक होतं. असं नाही आहे, यांचं रेप्युटेशन फार चांगलं आहे. हे तुम्हाला ड्रॉप पण अगदी व्यवस्थित देणार. आणि हो, इथे यायचा अजून एक फायदा म्हणजे इथून अर्नाळा बीच अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही जर का विचारलं ना बीच रोडला येऊन आनंद रिसॉर्ट कुठे आहे, कोणी पण सांगेल, इतकं फेमस आहे. इथल्या रूम्स तर मी तुम्हाला दाखवल्या. तुम्हाला समजा रूम्स घ्यायच्या नाही आहेत पण तुमच्या चीज वस्तू ठेवायच्या आहेत तर त्या कुठे बाबा, तर इथे लॉकरची सुविधा दिलेली आहे आणि त्या लॉकरचं भाडं आहे 200 रुपये. एक लॉकर घेतला ना की त्याच्यात कमीत कमी 5-6 बॅगा, मोबाईल, तुमच्या पर्सेस सगळं अगदी आरामात राहतं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. हा यांचा मस्त डायनिंग हॉल आहे. इथेच तुम्हाला अनलिमिटेड ब्रेकफास्ट, अनलिमिटेड लंच आणि अनलिमिटेड चहासुद्धा मिळतो. आत्ता चहाची वेळ झाली आहे. रिसॉर्ट सोडायच्या आधी अर्धा तास तुम्हाला चहाची व्यवस्था केली जाते आणि फक्त चहा मिळतो. तो कितीही प्या, त्याला काही बंधन नाही. चला आपण चहा घेऊ. मी दाखवलेल्या रिसॉर्टपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती अर्नाळा बीच आहे. तिथलं काम संपलं की इथे तुम्ही येऊ शकता आणि पुढचा सगळा वेळ बीचवरती अगदी मोफत हवा तेवढा धांगडधिंगा करू शकता. मी तुम्हाला आता जी रिसॉर्ट्स दाखवली त्याच्याबद्दल जरा विचार करा. एक एक रिसॉर्ट उभं करायला किती कोट्यावधींचा खर्च आला असेल आणि ही सगळी मंडळी अत्यंत माफक दरात आपल्याला जेवण, ब्रेकफास्ट, चहा हे सगळं अगदी अनलिमिटेड देत आहेत. वरती एवढ्या राईड्सचा आनंद देत आहेत. तेव्हा आपलं पण कर्तव्य बनतं ना की आपणही स्वच्छता राखावी, जास्त गोंगाट करू नये, तोडफोड करू नये. आपणही त्यांच्या रिसॉर्टची काळजी घ्यावी. इथे खूप सारे रिसॉर्ट्स आहेत पण ते आता लगेच नाही दाखवणार, परत केव्हा तरी दाखवेन. ओके, बाय.